कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण आरोपी अखिलेश शुक्लाला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी। अखिलेश शुक्लासह 5 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ। संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोपी विष्णू साठेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। केज कोर्टाचा आदेश। मी कधीही नाराज नव्हतो, मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर रवी राणांची महत्त्वाची प्रतिक्रिया। मिसाई जवळगा येथील सरपंच हल्ला प्रकरणी 4 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल। धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधवांची माहिती। नवी मुंबई शहर ड्रग्ज तस्करांच्या केंद्रस्थानी 4 वर्षात 395 कोटी 23 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश। शिर्डीच्या साईबाबांना 20 तोळे सोन्याचा मुकुट दान। इंदूरमधील साई भक्तांनं दान केला सोन्याचा मुकुट। पासोट्यासह सह्याद्रीतील पर्यटन स्थळ 3 दिवस बंद। सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय। पैठण तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे फळबागांना मोठा फटका। बागायतदार चिंतेत। अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे संत्रा, हरभरा आणि तूर पिकांना फटका बसण्याची शक्यता। यवतमाळसह पुसदमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे कापूस, तूर आणि रब्बी हंगामातील पिकांचं मोठं नुकसान। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलं। टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू। घाटकोपरच्या चिराग नगर मार्केट परिसरातील घटना। पुण्यातील बेटी कवडे मार्गावर मोठा अपघात। अपघातामध्ये रिक्षामधील सीएनजीचा स्फोट। रिक्षातील एकाचा जागीच मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।